भक्तीचा सागर आणि उत्साहाचा सोहळा. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही रोषणाई आणि आकाशात दौलाने फडकणारा हा भगवा ध्वज. मंदिराचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या माळेने उजळून निघालाय. तो भव्य झुंबर आणि मंदिराची ती मोहक सजावट पाहून मन प्रसन्न होते. भक्तांची पावलं आपोआप गाभाऱ्याकडे वळतायत, जिथे गणरायाचे आणि भैरवनाथाचे विलोभनीय रूप भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. आतषबाजी आणि जल्लोष. रात्रीच्या काळोखात जेव्हा ही आतषबाजी सुरू होते, तेव्हा संपूर्ण आकाश जणू रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघतं. फटाक्यांचा तो आवाज आणि भक्तांचा हा जयघोष. भैरवनाथाच्या नावानं चांग भलच्या गर्जनेने अवघ्या चांदकचा परिसर दुमदुमून गेलाय. परंपरा आणि वाद्य. केवळ रोषणाईच नाही, तर ही आहे आपली संस्कृती. हातात धगधगती मशाल घेतलेले भक्त आणि पारंपरिक तुतारीचा तो निनाद. हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येक जण या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालाय. शेवट. अशी ही भक्ती, अशी ही शक्ती आणि असा हा आमचा दैवी सोहळा. भैरवनाथ यात्रा, चांदक. श्रद्धेचा एक नवा अध्याय. विसरू नका, चांदकची वारी, भक्तीची शिदोरी.